Hi everyone. In the today's class we are going to started one chapter that is the water safe for drinking. तो इसमें हम आज पार्ट 1 पढ़ने जा रहे हैं. सो बिफोर दैट आई वांट टू आस्क यू अब तक हमारे कितने चैप्टर्स कंप्लीट हो गए हैं. वी कंप्लीटेड 3 चॅप्टर्स, फर्स्ट, सेकंड अँड थर्ड. आय होप की तुम्ही सगळ्यांनी त्याची मतलब एक्सरसाइज वगैरे लिहून घेतली असेल. सो इन द टुडेज क्लास वी आर गोइंग टू डिस्कस वॉटर सेफ फॉर ड्रिंकिंग. पिण्यासाठी पाणी किती आवश्यक आहे. आज वी नो दॅट अवर बेसिक नीड्स आर वॉटर, शेल्टर, एअर अँड ऑल. बट the water is our basic need and we cannot live without water. So how that water is safe for the drinking. तुम्ही जे घरी पाणी पिता ते ड्रिंकिंगसाठी चांगलं आहे की वाईट आहे. So that we can understand from this chapter, that is the water safe for the drinking. So for that you have to open your textbook page number 20. यामध्ये आपण काही एक्सरसाइज दिलेले आहे आणि ॲक्टिव्हिटीज दिलेल्या आहे त्या आपण बघणार आहोत. तुम्हाला घरी पण त्या करून बघायच्या आहे. सो लेट्स फर्स्ट आय वॉन्ट टू टेल यू दॅट सेफ ड्रिंकिंग वॉटर. किती पाणी आपण दिवसभरात प्यायला पाहिजे. मे बी 3 लिटर और 4 लिटर. देन वॉट एवर द वॉटर यू आर ड्रिंकिंग, सो हाऊ इट शुड बी. ते कसं असायला पाहिजे. क्लीन असायला पाहिजे का, चांगल्या भांड्यांमध्ये भरलेलं असायला पाहिजे का. सो यू विल नोटिस दॅट द वॉटर वी ड्रिंक, सो इट इज क्लीन. Then we have to drink at least 3 or 4 liters waters in a day. So how that water is useful for us, let's we have some activities. तर सगळ्यात आधी आपल्याला काय करायचं आहे, ॲक्टिव्हिटी दिलेली आहे टेक्स्टबुकच्या पेज नंबर 20 वर. सो फर्स्ट इज टेक अ 1 ग्लास ऑफ वॉटर. देन वी हॅव टू टेक अ स्पून ऑफ शुगर. काय घेतलं आहे आपण, ग्लास ऑफ वॉटर. चला तुम्ही एक ग्लास ऑफ वॉटर घेऊन घ्या आणि 1 स्पून ऑफ शुगर. देन नेक्स्ट वी हॅव टू टेक सम अनादर थिंग्स ऑल्सो. म्हणजे यासोबतच आपल्याला दुसऱ्या काही गोष्टी घ्यायच्या आहे. फॉर एक्झाम्पल दॅट वन इज द वॉट, सॉल्ट. देन वी हॅव टू टेक अ स्पून ऑफ हनी. देन दिस वन इज द ॲलम. बघा ॲलम म्हणजे काय होते, तुरटी असते जी पाण्यात विरघळते. सो तुरटीची पूड घ्यायची आहे. अँड नेक्स्ट वन इज द वॉशिंग सोडा. ह्यासुद्धा गोष्टी आपण सोबत घेतलेल्या आहे. देन फॉर दिस ॲक्टिव्हिटी वी हॅव टू टेक सम अनादर थिंग्स ऑल्सो लाईक अ सँड, सॉडस्ट, देन ऑइल अँड लास्ट वन इज द व्हीट फ्लावर. व्हॉट वी हॅव टू टेक, आपण किती गोष्टी घेतल्या, 8. सो अमॉंग देम द रिमेनिंग आर द वॉट, सँड, सॉडस्ट म्हणजे भुसा लाकडाचा, देन हनी अँड द वॉट, व्हीट फ्लेवर. नाव what you have to do. So according to the activity you have to dissolve that things in the water. आपण सुरुवातीला जे 1 ग्लास पाणी घेतलं ना त्याच्यामध्ये आपल्याला ह्या गोष्टी टाकायच्या आहे. तर काय तुम्हाला दिसेल बरं, करून बघितलं का, ग्लासमध्ये साखर टाकली. सो नाव स्टिअर इट. सो व्हॉट वी हॅव टू ऑब्झर्व, the sugar, salt, washing soda, alum disappear in the water. ज्या काही गोष्टी आपण आता बघितल्या, फॉर एक्झाम्पल these things, so the alum, washing soda and the sugar, these things can disappear in the water. आपण पाण्यामध्ये या सगळ्या गोष्टी जर मिसळवल्या तर त्या मिसळतात का की तशाच राहतात. तुम्ही घरी सरबत बनवत असाल, सरबत बनवताना आई साखर आणि मीठ टाकते, बरोबर आहे. आणि मग ते दोन्ही गोष्टी जेव्हा मिसळतात तेव्हा त्यापासून एक सरबत तयार होतं, राईट. सो द सेम वी ॲडिंग दॅट थिंग्स अँड वी फाइंड दॅट अमॉंग देम विच थिंग्स आर ॲडेड, विच थिंग्स आर स्टिअर इन द वॉटर. यापैकी कुठल्या गोष्टी पाण्यात मिसळल्या नाही. सो मे इट इज अ सँड, वाळू पाण्यात विरघळली नसेल. मे इट इज अ सॉडस्ट. सो वॉट वी अंडरस्टँड फ्रॉम दॅट, these things, what, sugar, salt, washing soda and alum, these things are completely dissolved in the water. They dissolve completely, but sand, sawdust, oil do not disappear even on stirring. They do not dissolve. बघा ॲक्टिव्हिटी जर आपण करून बघितली तर 2 गोष्टी झाल्यात. वन थिंग इज दॅट सम थिंग्स आर डिझॉल्व इन द वॉटर and next one is some things like a soda, sand and oil, they do not in the water even we stirring. आपण त्याला खूप फिरवलं पण त्या गोष्टी पाण्यामध्ये डिझॉल्व झाल्या नाहीत. सो what we understand from that, some substances dissolve in the water and some substances do not. What we understand from that,
काही गोष्टी पाण्यात विरघळतात आणि काही गोष्टी पाण्यात विरघळत नाही. फॉर एक्झाम्पल, तुम्ही जर एक ग्लास ऑफ वॉटर घेतलं अँड सपोज इफ यू ॲड देअर अ sugar, so it can dissolve. If you are taking any stone and if you are dissolve again, so the stone will not disappear. So we understand that खूप सोपं आहे. Some substances dissolve in the water. पाण्यात काही गोष्टी विरघळतात and while some are substances not. पाण्यात काही गोष्टी विरघळत नाही. So that was our first activity from the textbook page number, जी तुम्हाला घरी करून बघायची आहे. You have to draw the diagram of that activity. Understand? Now we are discuss about that the substances that dissolve in the water spreads throughout the water, right? Whatever the substances we add in the water, जसं की for example sugar, salt, sawdust we take ना, so that dissolve in the water and spread throughout the water. For example, sugar आपण पाण्यामध्ये टाकली, so then sugar can completely dissolve in the water, and when salt dissolve in the water in the container taste becomes salty. Just I take the example of salt, so you can take the example of sugar also. बघा काय केलं आपण, we take the water and we add a salt in that, so when salt dissolve in the water in the container becomes salty. पाण्यात जर का मीठ विरघळलं तर पाण्याची चव बदलणारच ना, कशी लागणार ती? How's that taste? Sweet or another? So that taste is become salty. So when sugar dissolve in the water, so the taste is sweet. बघा दोन्ही opposite आहे. If we add the sugar, so the water taste is become sweet. If we add the salt, so the taste is become salty. So we understand that a new term, solution. What is that new term? Solution म्हणजे नेमकं काय होतं? When a substances dissolve in the water, a mixture of that substances and water is formed. So this mixture is called the solution of that substances. Solution means exactly what? आपण घरी पाहुणे वगैरे आली की आपण सरबत बनवत असतो आणि सरबत बनवताना आपण दोन गोष्टी ॲड करतो, वॉटर अँड सॉल्ट. सो वॉट एवर द मिक्सचर इज मेड, that is also known as what? Solution. So the definition what? When a substance is dissolved in the water, a mixture of that substances and water is formed. When we add anything in the water, पाण्यात जेव्हा आपण एखादी गोष्ट मिसळतो तर ती पाण्यासोबत मिसळते. It can dissolve in the water, so that become a mixture, and this mixture is called the solution of that substances, right? Just for example, here is the water and we add a sugar. Right, you can see here a sugar at the bottom, this one is a glass of water, and now that one is the what? Sweet water. So that sweet water is become what? Solution. कळलं का तुम्हाला? असे तुम्ही घरी पण बनवू शकता. Now next is about the ORS. तुम्ही लहान असताना असे ORS खाल्ले आहेत का? याच्यामध्ये म्हणजे शुगर टाईप याच्यामध्ये हे असते, औषध असते जी लहान मुलांना दिली जाते किंवा काही मोठ्या एजपर्यंतचे मुलंसुद्धा हे ORS खातात. सो व्हाय वी टेक सच ए टाईप्स ऑफ ORS, किंवा हे कुठे मिळतात? डू यू नो फ्रॉम वेअर वी कॅन परचेसेस? इट इज अवेलेबल इन द व्हॉट? मेडिकल्स, राईट? देन अगेन इट इज ऑल्सो अवेलेबल इन द hospital also. So how that ORS is useful for us? If someone gets loose motion, we give a solution of a salt and sugar to drink. So this solution is called ORS or oral rehydration solution. बघा खूप सोपे आहे. Sometimes what happen, we feel a what? Loose motion. Loose motion means sometimes we feel tired if you are playing more, if you are doing any activities more. खूप खेळले आहात किंवा एखादी गोष्ट खूप जास्त केली असेल तुम्ही, तो दॅट टाईम व्हॉट? वी गिव अ सोल्युशन ऑफ दॅट पर्सन. सो दॅट सोल्युशन इज मेड फ्रॉम सॉल्ट अँड शुगर. सो दॅट इज नोन ॲज अ व्हॉट? ORS. ORS is means what? It is a solution of salt and sugar. Salt आणि शुगरचं मिळलेलं एक मिक्सचर ज्यालाच आपण काय म्हणतो? ORS. सो कधी पण एखाद्या व्यक्तीला टायर्ड फील झाल्यासारखं वाटत असेल, इफ इट इज इन द लूज मोशन, दॅट टाईम वी प्रोव्हाइड सच ए ORS टू दॅट पर्सन. देन समटाईम
वी सी सच ए पेशंट्स इन द हॉस्पिटल विच गेट अ सलायन्स. बघा काही मुलं खूप घाबरतात सलायन्सला, बट देर इज नो नीड बिकॉज इट इज फॉर अवर बेटरनेस. सो व्हॉट इज इनसाइड दॅट सलाईन. कधी तुम्ही विचार केला की ती सलाईनच्या आतमध्ये जे लिक्विड असते ते एक्झॅक्टली काय असते. सो अ पेशंट इन अ हॉस्पिटल इज समटाईम्स पुट ऑन द सलाईन. सो दिस इज ऑल्सो द सोल्युशन ऑफ सॉल्ट अँड वॉटर. बघा पेशंट कॅन टेक अ सलाईन. हिअर इज अ पेशंट आणि इट टेक अ सलाईन. सो व्हॉट इज इनसाइड दॅट. कधी क्युरियसली विचार करा की त्याच्या आतमध्ये काय असते. सो इनसाइड दॅट देअर इज ऑल्सो अ सोल्युशन विच इज मेड बाय द सॉल्ट इन अ सॉल्ट अँड वॉटर. मग आता लक्षात आलं का तुम्हाला सोल्युशन काय असते. ओके, नाऊ द नेक्स्ट वन इज सी वॉटर इज सॉल्टी टू टेस्ट बिकॉज इट इज नथिंग बट द सोल्युशन ऑफ सॉल्ट. नाऊ हिअर इज द पिक्चर ऑफ सी. समुद्र बघितला बेटा तुम्ही. सो हाऊज दॅट वॉटर. त्याचं पाणी चवीला कसं असते. कॅन वी ड्रिंक दॅट वॉटर. सो ऑफकोर्स नॉट. बट व्हाय. का बरं आपण त्याचं पाणी पित नसणार. बिकॉज इट इज नथिंग बट द सोल्युशन ऑफ सॉल्ट दॅट ऑकर्स नॅचरली. इफ वी टेस्ट द वॉटर ऑफ सी ना, सो देन हाऊ इट इज. इट इज बिकम सॉल्टी. समुद्राचं पाणी पाहायला कसं असतं, खारं असतं. सो व्हॉट वी सेड दॅट इट इज ऑल्सो द सोल्युशन ऑफ सॉल्ट. वी कॅन नॉट यूज सी वॉटर फॉर ड्रिंकिंग. आपण पिण्यासाठी या समुद्राच्या पाण्याचा उपयोग करतो का. नो. व्हाय. बिकॉज वी कॅन नॉट ड्रिंक द सॉल्टी वॉटर. देन our next one concept is the some things float on the water while some things sink in. So what you have to do for that, you have to open your textbook page number 21. बघा 21 पेज नंबरवर ही दुसरी ॲक्टिव्हिटी दिलेली आहे. चला आपण ती करून बघूया. तुम्हाला घरी पण करता येईल हे ॲक्टिव्हिटी. सो नेक्स्ट कन्सेप्ट इज वन. सम थिंग्स आर फ्लोईंग ऑन द वॉटर अँड सम आर सिंक. इट मीन्स दॅट काही गोष्टी या पाण्याच्या आतमध्ये बुडतात आणि काही पाण्यावर तरंगतात. तर तुम्ही खेळताना वगैरे असं खूपदा करत असेल. कागदाची नाव बनवता, ती पाण्यावर ठेवता तर ती तरंगते का. तरंगत असेल. किंवा नदीच्या एखाद्या किनाऱ्यावर बसले असता तुम्ही नदीमध्ये असं गोटे वगैरे टाकत असाल, दगड, तर तो पाण्यावर तरंगतो का की तो बुडाशी जातो. तर तुम्हाला यावरून कळलं असेल दॅट सम थिंग्स आर सिंक इन द वॉटर, बुडाशी जातात. अँड सम थिंग्स आर फ्लोट, म्हणजे काही पाण्यावर सुद्धा तरंगतात. सो फॉर दॅट वी हॅव टू डू वन ॲक्टिव्हिटी. खूप सोपं आहे. आपल्याला काही गोष्टी घ्यायच्या आहे. सो फ्रॉम युअर कंपॉस बॉक्स. असा कंपॉस बॉक्स आहे तुमच्याकडे की यापेक्षा छान आहे. मे बी इट इज गुड. सो काय करायचं आहे तुम्हाला. यू हॅव टू टेक थिंग्स लाईक युअर शार्पनर, पेन्सिल, युअर स्केल, लाईक दॅट. मीन्स फ्रॉम ऑल द मटेरियल्स फ्रॉम युअर कंपॉस बॉक्स. यापैकी 1-2 जरी वस्तू घेतल्या तरी चालेल. सो यू टेक. ओके. नाव नेक्स्ट यू हॅव टू टेक सम थिंग्स फ्रॉम युअर हाऊस. आता घरून काही वस्तू घ्यायच्या आहे. फॉर एक्झाम्पल स्पून, देन हे शेंगदाण्याची टर्फल आहेत, देन स्क्रू, देन द कॉइन and the plastic spoon. Okay, that kind of things, that one is the screw. So that kind of things you have to take from the house. विचारून घ्या आईला. Then next again you have to take something from the outdoors. काही वस्तू या तुम्हाला बाहेरून घ्यायच्या आहे तुमच्या सराउंडिंगमध्ये. फॉर एक्झाम्पल स्टोन्स, these are the what means plants of the parts of the plants, what we can say little twigs, म्हणजे काड्या आहेत ह्या. then soil and the leaves. so you have to take all that. चला आपण या सगळ्या गोष्टी घेतल्या आहे. now what we have to do, we just take a pot, water and then we add that things. तर काय झालं असेल. सगळ्याच वस्तू पाण्यात डुबल्या का की काही वस्तू तरंगल्या. सो वी हॅव टू सी दॅट द इरेझर, शार्पनर, स्टील स्पून, नेल, स्क्रू, स्टोन, कॉइन अँड द कंपॉस अँड द सॉईल सिंक इन द वॉटर वाईल द अदर थिंग्स आर फ्लोट. आपण आता ज्या काही वस्तू बघितल्या होत्या ना, फॉर एक्झाम्पल लाईक दॅट. सो स्टोन्स मे इट इज सिंक ऑर फ्लोट. काय झालं असेल. इट विल बी सिंक. देन अबाउट द leaves will be float or sink. So think and tell me. It is
float. So we notice that some things are float on the water and some things are sink. काही वस्तू या पाण्याच्या बुडाशी गेल्या and some are float. Just you have to see here the keychains, then the stones are going in the down, means bottom of the water, and the things like what, this one is the ball or the leaves, they are float on the water. So we understand that what is tell us, some things float on the water while some things sink it. काही वस्तू या पाण्याच्या तळाशी जातात and some are what, flowing on the water. So the things that float are lighter than the water and the things that are sink are heavier than the water. बघा इथे आपल्याला एक नवीन कन्सेप्ट शिकायला मिळते या ॲक्टिव्हिटीमधून. व्हॉट इज दॅट, द थिंग्स दॅट फ्लोट ऑन द वॉटर इज लायटर दॅन वॉटर. पाण्यावर तरंगणाऱ्या वस्तू ह्या कशा असतात, लायटर मीन्स हलक्या असतात. फॉर एक्झाम्पल पेन्सिल अँड द लीव्स. देन द थिंग्स दॅट आर सिंक इन द आर हेवियर. पाण्याच्या बुडाशी जाणाऱ्या ज्या वस्तू आहे, सिंक म्हणजे बुडणे, सो दीज आर हेवियर. फॉर एक्झाम्पल द स्क्रू, कॉइन, stones. So these are the things are sink in the water. You have to remember that. And now we understand that all the things from the chapter drinking water. So this one is the first part of our today's lecture. I hope you understand. So in the next class we will discuss with the some next activity. So do your homework. Thank you very much.